काय नवरदेव जातो घरला. शितलीचं काय करावं आता? गावात नवरदेव म्हणून रिक्षा फिरवली वाटतं माझी. कधी काय बोलाल ना खरंच. काय रे हसाय काय झाले? काय नाही आजा, आजकाल तुझं वागणं बदलले बर का. काय बी उगच. काय प्रेमात भीमत पडलास का काय? नाही असं काय नाही. तसं काय असेल तर सांग. मी कशाला कोणाच्या प्रेमात पडतोय? अशी म्हणणारी पोरच पहिली प्रेमात पडत्यात. जी म्हातारा नातवाशी असं प्रेम कुठल्याच जी गप्पा आणती ग? अरे बाकीचे नसतील हाणत, मी काय त्यांच्यासारखी आहे वय? राजा, अरे तुझं कुठं काय असेल तर सांग की मला, देते की तुझं लगीन करून. आले लग्न लावणारी गप. आता तुझं बी वय झाली की लग्नाचं, नकोय पुरी बघायला आता. पण मला आत्ताच लग्न करायचं नाही. माझा फोकस भरतीवर आहे. 3 वर्ष झालं कसला फोकस मारतोय भरतीवर तुलाच माहिती. अजून तर काय कुठं उजेड पडलेला दिसत नाही. लगीन करून काय तुला कुठं फोकस मारत बसायचे? बस मारत. जी लग्न काय होणारच आहे की ग. इथं आर्मीच्या भरतीचा लास्ट चान्स आहे माझा, माहितीये. अभिनय तो कभी नाही. अभिनय तो कभी नाही, तेच म्हणते मी तुला. भरती व्हायच्या आधी तुझ्या लग्नाचा पण बघूया. अरे एकदा का तू भरती झालास ना तर पुरी नाही मिळायचे तुला. अरे आर्मी वाल्यासनी काही लग्नाला पटकन लोक हो म्हणत नाहीत. जी एकदा वर्दी घालून येऊ दे मला, मग बघ कशी लाईन लागते ते. काय ती लाईन राहू दे, एखादी मिळाल तर मत झालं. उगा नको नाकानं वांगे सोलूस. जी उगाच डोकं खाऊ नको. मला जाऊन लग्न करायचं असेल ना तेव्हा सांगेन मी. आता तुला का वाटायचं काय माहिती, मी वेळेला म्हणूनच मी झालं. तुझं लगीन बघायला मी जिद्दीत राहिली पाहिजे की नाही? हा, आपण किती पण जीव लावा, जावायचं पोर आणि हा. जी तू नाटकी करू नको, नाही तर आराम देऊन टाकतो तुला. टाक ते तरी कर. तिथंच भूत बनून राहील बघ मी. आणि जेव्हा कवा तुझी बायको येईल ना पाणी रांधायला, तेव्हा मी माझ्या नाचुराला डोळा भरून बघून घेईन. जी तुला ना बोलणं चुकीचं आहे. काय करू बाई या पोराला, किती सांगितलं तर जरा पण ऐकत नाही. भैया फॉर्मेशन म्हणजे आखणी. आखणी हा म्हणजे काय रे जमे, एवढं लेट का गेला? अहो ते जरा आबूंचं काम होतं, तेच करत होतो. तू आबूंचीच काम कर, माझं काय काम करू नको. अहो भैया तसं काय नाही हो. असं नाही मग कसं? तुझं काय लक्ष नाही माझ्यावर. शीतलची काय खबर? कुठे आहे ती? ती मगाशी विकाच्या घरी गेले. कोणासोबत? यास्मिन सोबत? नाही, आज आणि ती दोघच होती तिकडं. आजा आजा आजा, टॅलेंट काय करायचं या आजाचं? काय झालं भैया? अरे आजकाल शीतल आणि आजा सारखेच एकत्र असतेच. काहीतरी भानगडे भैया. अहो कुछ भी भानगड नाही. तू विक्या भरती झालाय ना म्हणून त्याच्या आईची काळजी घेतात एवढंच.
अरे पण मग आपण पण काळजी घ्यायला जाऊ ना. अहो आपण कसं जाणार? त्यांच्या मित्राची आई आहे ती, म्हणून जातात ते. एवढंच नाही जाम्या, त्यांच्यात काहीतरी चालू आहे आणि त्या दोघांची भांडणे मी कमी झाल्यात. काय ते आपल्याला कळायला पाहिजे. तू नीट लक्ष ठेव. हा, मी नीट लक्ष देतो, तू नको काळजी करू. देर यू आर जम्या. त्या दोघांवर नीट लक्ष ठेव. आता फक्त तुझं एकच काम, शीतल आणि अजय यांच्यावर लक्ष ठेवणं. एक जरी गोष्ट तुझ्या नजरेतनं सुटली तर एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. भैयासाहेब येऊ का? अरे शेखर शेठ, या 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 या. जमे, सांगितलेलं काम लक्षात आहे ना? गो. हा भैया, आता हूं. शेखर शेठ बसा. ते प्री वेडिंगचे फोटो काढायचे होते. मग काढ की. ते कॅमेरा भैयासाहेबांकडे आहे ना. ते कपल होतं का नाही, त्यांचे प्री वेडिंगचे फोटो काढायचेत. अरे पण आता लग्नाचे मुहूर्त नाहीत की. त्यांचं लग्न झालंय, म्हणजे त्यावेळेस प्री वेडिंग वगैरे काय माहित नव्हतं ना, म्हणून आता आफ्टर वेडिंग त्यांचे प्री वेडिंगचे फोटो काढायचे. शेखरे, लायकीत. लायकीतच आहे की भैयासाहेब. अरे लायकीत नाही, लायकीट. म्हणजे तुझी आयडिया त्यांना आवडली. कॅमेरा देऊन टाका याला. पण फोटो आणलेत ना शीतलचे? अहो भैया, माझ्याकडं नाहीत, खरंच नाहीत. उठ. डोका आणि कॅमेरा दोन्ही फुटाच्या आधी उठ. उठ. भैया, आपल्याला काय करायचंय त्याचा कॅमेरा देऊन टाकूया. टॅलेंट युट्यूब. भैया, त्याच्याकडे असते त्याने दिले असते. दिले असतेच का नाही शेखर? होय भैयासाहेब. एक काम कर, तिथे कॅमेरा आहे, तो घे आणि जा. थँक्यू भैयासाहेब. शेखर, काय? आता भैयांनी तुझा एवढा कॅमेरा सही सलामत दिला म्हणल्यावर भैयांचे चांगले फोटो काढणार का नाही? कधी काढायचे सांगा, लगेच काढतो. मग लगेच काढ ना. आत्ता? मग आत्ता तर म्हणलं लगेच काढतो. आता आलायस तर काढून जा. काढूया की, पण भैयासाहेबांना वेळ आहे का? हा. ते बाहेर जाम आहे का बघ जरा. हा बघतो ना. टॅलेंट. अरे ते फोटोचं काय काढलंय मधीच? भैया, आता मामी स्थळ घेऊन शीतलच्या घरी जाते, मग त्यातच आपण तुमचं स्थळ घेऊन मामीला जायला सांगायचं. मग त्यासाठी चांगले फोटो नकोत का? व्हॉट टॅलेंट. टॅलेंट. हे फोटो काढून आपण मामी जवळ देऊ. नाही भैया, बाहेर नाही. कोण? जम्या. जम्या हाय का ते बघायला लावलं होतं ना. ते जाऊ दे, तू फक्त फोटो काढ. असे फोटो काढ ना की सगळे बघत राहिले पाहिजेत. आणि शेखरे, फोटो चांगले आले नाही ना तर एका बुक्कीतच लात घालीन. हो. काढ फोटो. थांबा तुम्ही. भैया,
शीतल, काय झालं? कुठं काय? काय नाही. ये की इकडं. बस. तू बरी आहेस ना? आहे की मी बरी. शीतल, हे बघ, मला माहिती आहे मी तुझ्या लग्नासाठी गडबड करते म्हणून तू माझ्यावर चिडून आहेस, पण मी काय तुझी दुश्मन आहे का? अगं मला बी चांगलं कळतंय तुझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते. शीतल, आपण बघितलेल्या फोटोतला तो फलटणचा पोरगा तो सगळ्यांना पसंत आहे, त्याच्या घरचं पण चांगलं आहे. काय करूया? काय करूया म्हणजे? नाही म्हणजे त्यांना बोलवायचं का? मला काय विचारतीस? तुमचं तुम्ही ठरवा की. असं कसं आम्ही ठरवणार? तुझा होकार नको का? बाकी सगळं तुमचं तुम्हीच ठरवलं ना. अगं असं काय बोलतीस? लग्न करायचं तर कधी ना कधी ठरवायला पाहिजेच ना. तुमचं तुम्ही बघा. अगं पण लग्न तुला करायचंय, तूच सांग की. मला काय विचारू नकस. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. अगं पण तुला पसंत आहे का नाही ते तर सांग. मी नाही म्हणलं तर तुम्ही पोरगा बघणार नाही का? अगं पण शीतल, अगं शीतल, तुला पसंत आहे का एवढं तर सांग. शीतल, हाय का आता? ह्या पोरीचा काय पत्ताच लागत नाही. आता काय करायचं माणसानं? आता ते पोरगा आला आणि ऐन वेळी काय तर बोलली म्हणजे आणखीनच अडचण व्हायची. याड लागल ग, याड लागल ग, रंगला तुझ्या. रावल्या, काय करते? असच अरे दाढी कर की. केल्या की. अरे तुझी नाही माझी. तुझी वय केवढूशी आहे, जरा उगवू तर दे सगळीकडनं. अरे जेवढी उगावली तेवढी कर. करतो की, पण आता नाही, नंतर ये. तू एक काम कर, बरोबर 2 तासाने ये. जा. अयो, 2 तासांनी येऊ. अयो, कसलं वराडतयस? भिलो की मी. लाका फोटो काढायला जायचंय, कर की लवकर. जा की मग. मी कुठं धरलंय वय तुला? अरे दाढी केवढी वाढली बघ की लाका. थांब बघतो. बघितली. जा आता. बापू सांगा की तुम्ही. 23 वर्ष झाले तेच सांगतो या. ऐकाय पाहिजे नाही ह्यानं. कर की लाका रावल्या, जायचंय. अय शेकऱ्या, गिरायक आहे माझ्याकडं. अरे कुठे गिरायक? हे काय, माझं मीच गिरायक काय? हा, पण तुझं तू नंतर करू शकतोय की. मग तुझी पण दाढी मी नंतर करू शकतो की. बापू, हे रावल्यानं तोंडाला काय लावलंय? त्यालाच माहित काय करतोय ते. गोरं व्हायचंय त्याला. होय रावल्या. होय, धुतलं की बघ कसा गोरा पान होतोय ते. अरे पण तुला गोरा का व्हायचंय? ते ए, तुला काय करायचं चोंबड्या? तुझं तू फोटो काढ जा. एवढ्या वेळात लाका दाढी झाली असती माझी. हे गिरायक लय इम्पॉर्टंट आहे. तुला थांबायचं असलं थांब, नाहीतर जा. अवघड आहे लाका तुझं. असू दे. जिजी लुगडं धुत बसते. ह्यांच्याकडनं तर काय बोलणं झालं नाही. आता मलाच लग्नाचं काहीतरी बोलायला पाहिजे. जीजी, काय हो, काय करताय? पापड करत्या तुझ्या बचत गटाचं. काय जीजी,
अहो किती टिंगल करावी एखाद्याची. मग तुला दिसतंय ना मी लुगडत होते ती. अहो तेच म्हणते मी असताना काय गरज आहे काम करायची. द्या इकडं मी धुते. राहू दे, माझी कामं करायला मी मस्त खमके, मला काय वाट नाही भरला. अहो पण तसं नाही, आता ह्या वयात मी असताना काय गरज आहे काम करायची. लोक काय म्हणतील बघा, सून सासूला कामाला लावतीये. तू नको लोकांची काळजी करूस, तू किती कामाची आहेस ती मला लई चांगलं माहित आहे. आता म्हातारी जवळ कसा लग्नाचा विषय काढावा तीच कळना झालंय. काय म्हणलीस? कुठं काय, म्हातारीला माझ्या मनातलं बी ऐकू येते का काय? अगं किस्ते शिवाय घालशील मला. अहो जीजी काय पण कसं बोलतोय? अहो मी विचार करीत होते. कसला विचार? अहो हे म्हणत होते की आता पोरं वयात आलीत तर त्यांच्या लग्नाचं बघायला न ग वय. अगं मग बघू की. तेच म्हणलं, आता अजिंक्यांना एखादी चांगली पोरगी बघायला पाहिजे आणि जेडीला एखादं चांगलं पोरग बघायला पाहिजे. अगं मग दोघांना पण चांगली स्थळ शोधूय की आपण. दोघांना म्हणजे? अगं कसं आहे, जेडीला चांगला नोकरदार पोरगा बघायला पाहिजे आणि आज्याला कसं खमतीच पोरगी बघायची, त्याला पुरून उरणारी. अहो तसं थोडीच असतंय. अहो म्हणजे लगीन झाल्यावर होईल की सगळं बराबर. हो, समाधाने किती सरळ झालाय ते बघतेच की मी. पण मी काय म्हणते, आता त्यांच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना. अगं मग करल की, त्याला तयार तर होऊ दे. तुम्ही कशाला एवढी घाई करताय ग? म्हणजे अहो त्यांच्या लग्नाचं तर बघायला लागलच ना. अगं आजा म्हणतोय इतक्याच त्याला लग्नाचं बघायचंच नाही, मग कशाला आपण त्याच्या पाठीमागे लागायचं? आणि तुम्हाला जर एवढी घाई असेल तर घ्या उरकून जेडीचं. जीजी जैडीचे लगीन तर लावणारच, आणि ते बी अजिंक्यन बरोबरच. काय नवरदेव, कसला लग्नाचा विचार करतोयस काय? ए नवरदेव काय? मग आणि काय म्हणायचं? नीट नाव घेत जा की, सारखं काय नाव पाडत असतीस? बॉडीगार्ड काय, पोस्टमन काय? मग आता तू वागतोसच तसा. त्या हर्षवर्धनचा बॉडीगार्ड झाला होतास म्हणून बॉडीगार्ड, त्याचे निरोप पोचवायचं काम करतोस म्हणून पोस्टमन. तुला काय काम नाहीत बघ, उगाच माझ्या मागं लागतीस. अय मी कशाला तुझ्या मागं लागू? तुझ्या मागं कोण लागतं आणि तू कोणाच्या मागं लागतोस ना चांगलंच माहितीये मला. हा, तुला जगातलं सगळं माहिती असतं नाही का? बर सांग की, कसला विचार करत होतास? काय नाही, असंच बसलेलो. मला वाटलं लग्नाचा विचार करतोयस का काय. मी कशाला लग्नाचा विचार करू? करत असशील तर सांगा मला. सांगतो की. तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे तुझ्यासाठी. कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे. उगाच काहीतरी बडबड नको. खरंच आहे तर? कोण? हा एक तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी. सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही, तुला आवडेल अशी. हे बघ, तुला सांगायचं असलं सांग, नाहीतर विषय सोड. सांगू सांगू? सांग की. जयश्री. आमची जेडी? होय, तुझी जेडी. तू एकदा घाम, तुला सांगतो. मोठा आला सांगणारा, तुझ्या जेडीला सांग जा. आता मरतेच माझ्या हातनं. तू साधी मी तुझ्या हाताला गावाला चालला भरती व्हायला. काहीतरी गावशीलच की. वाट बघ, मी कधी कोणाच्या हाताला लागत नसती. शितले, तुझं खानदान आलं ना तरी सोड नसतो आता तुला. म्याव करती.